नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, अलीकडेच गॉर्मेट पॉपकॉर्निका या कंपनीने भारताच्या पहिल्या नॉन जीएमओ पॉपकॉर्न संकरित बियाणाचं अनावरण केलं. आता आपल्याला या प्रश्नात त्या बियाणांचीच नावे सांगायची आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच त्या बियाणांना कृष्ण 459 व गोदारी 234 अशी नावे देण्यात आली आहेत. या बियाणांचं अनावरण 24 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील मुसुनुरी येथे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती असून त्यांनी आता आंध्र प्रदेश येथे कृष्ण आणि गोदारी या पहिल्या नॉन जीएमओ पॉपकॉर्न संकरित बियाणांचं अनावरण केलं. तुम्हाला इथे हा प्रश्न पडलाच असेल की हे नॉन जीएमओ म्हणजे काय. तर मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नॉन जीएमओ म्हणजे या अन्नपदार्थाच्या DNA किंवा जनुकामध्ये प्रयोगशाळेत कोणताही फेरफार केलेला नाही. ही बियाणे पारंपरिक संकरित पद्धतीद्वारे विकसित करण्यात आली आहेत. बरं, हे बियाणं भारतासाठी एवढं महत्त्वाचं काय आहे? तर मित्रांनो, सध्या भारत पॉपकॉर्नच्या मक्याची बाहेरून मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे आणि आता या बियाणामुळे ही आयात थांबून भारताचं परकीय चलन वाचेल. बरं, तुम्हाला माहीत आहे का मक्याच्या दाण्यापासून पॉपकॉर्न कसा तयार होतो? तर मक्याच्या दाण्याच्या बाहेर असं कठीण आवरण असतं आणि त्याच्या मधात पाण्याचा काही अंश असतो. ज्यावेळेस आपण मक्याच्या दाण्याला गरम करतो त्यावेळेस मधातल्या पाण्याची वाफ होऊन ती वाफ या कठीण आवरणावर दाब निर्माण करते व शेवटी हे आवरण फुटतं आणि मधात असलेलं स्टार्च असं फुगून बाहेर येतं. आपल्याला सायन्सच्या प्रश्नात असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की पॉपकॉर्नचा दाणा गरम केल्यावर फुटून फुगतो, यामागील प्रमुख वैज्ञानिक कारण कोणते? तर दाण्यातील आर्द्रता वाफेत रूपांतरित होऊन अंतर्गत दाब वाढते, हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने मातृ आरोग्य सहाय्य अधिक मजबूत करण्यासाठी कोणता अभ्यासक्रम सुरू केला? तर आता अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने मातृ आरोग्य सहाय्य अधिक मजबूत करण्यासाठी गर्भिणी मित्र हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणता अभ्यासक्रम? तर गर्भिणी मित्र असं या अभ्यासक्रमाला नाव देण्यात आलं. हा अभ्यासक्रम 2026-27 मध्ये राबवण्यात येईल व याचा मुख्य उद्देश काय? तर गर्भावस्था व प्रसूतीनंतर महिलांना आयुर्वेदावर आधारित आरोग्य शिक्षण, जीवनशैली मार्गदर्शन व सामुदायिक सहाय्य देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. आणि नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आहे, ही आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. पण आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की भारतात आयुष मंत्रालयाची स्थापना कधी करण्यात आली? आता हा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, आता महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त हे न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे बनले आहेत. न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे हे मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती असून त्यांनी नुकतीच आता राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. 2023च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार ते या पदावर 5 वर्षासाठी किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत या पदावर कार्य करतील. बरं, लोकायुक्त कोण असू शकतं? तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश हे लोकायुक्त बनू शकतात. बरं, शुक्रे यांच्या आधी महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण होते? तर VM कानडे हे याआधी महाराष्ट्राचे लोकायुक्त होते. मित्रांनो, लोकायुक्ताची निवड करण्यासाठी एक निवड समिती असते. त्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी, विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीशांनी नामनिर्देशित केलेले न्यायाधीश हे या समितीत असतात. आणि या लोकायुक्त मंडळाची रचना एक अध्यक्ष व 4 सदस्य अशी असते. या 4 सदस्यापैकी 2 सदस्य हे न्यायिक सदस्य असावेत. 14 ऑगस्ट रोजीच न्यायिक सदस्य व गैरन्यायिक सदस्यांनी शपथ घेतली. त्यात न्यायिक सदस्यांमध्ये सुरेंद्र पंढरीनाथ तावडे व सुवर्ण किशोर केवले यांचा समावेश आहे. तर गैरन्यायिक सदस्यांमध्ये ओमप्रकाश गुप्ता व रश्मी शुक्ला यांचा समावेश आहे. यावर आधारित एक मल्टीलायनर प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया. खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान काय म्हणतं? ऑगस्ट 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सुनील शुक्रे यांना लोकायुक्त पदाची शपथ दिली. विधान बरोबर आहे. लोकायुक्तांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? तर राज्यपाल देतात व सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आहेत व त्यांनीच सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली.
दुसरं विधान पहा काय म्हणतं. लोकायुक्त पदावर नियुक्त होण्यापूर्वी सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. सुनील शुक्रे यांनी याआधी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. शेवटचं विधान पहा. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केलं व ते 2023 साली मुंबई उच्च न्यायालयातून निवृत्त झाले. शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केलं होतं व 2023 साली त्याच पदावरून ते निवृत्त देखील झाले आहेत. यातील हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे ऑपरेशन ब्लॅक हॉक्स राबवण्यात आले? कोणतं ऑपरेशन आहे तर ऑपरेशन ब्लॅक हॉक्स व हे ऑपरेशन केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने राबवलं व या ऑपरेशन अंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 18 किलो हेरोईन जप्त करण्यात आलं. मित्रांनो, हे जे केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो आहे हे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत कार्य करतं आणि जे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे हे कोणाअंतर्गत कार्य करतं तर हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं. एक्झाममध्ये तुम्हाला इथे कन्फ्यूज होऊ शकतं तर लक्षात ठेवा, हे जे ऑपरेशन ब्लॅक हॉक्स आहे हे केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं राबवलं. तुम्हाला यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असं वाटू शकतं पण येथे पक्क लक्षात ठेवा हे ऑपरेशन CBNनं राबवलं आहे. आता स्पोर्टवर आधारित न्यूज पहा. 135व्या ड्युरंड कपचं विजेतेपद कोणत्या क्लबने पटकावले? तर आता यंदाच्या ड्युरंड कपचं विजेतेपद ईस्ट बंगाल या क्लबनं पटकावलं आहे. ईस्ट बंगाल या क्लबने अंतिम सामन्यात मोहन बागान क्लबला हरवत 22 वर्षानंतर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आणि ईस्ट बंगालचं एकूण कितवं विजेतेपद आहे तर ईस्ट बंगालने आता 17व्यांदा ड्युरंड कप जिंकला आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठीच्या गोल्डन बॉल या पुरस्काराने ईस्ट बंगालच्या एडमंड लालरिंदिका यांना सन्मानित करण्यात आलं. सर्वाधिक गोल करण्यासाठीचा गोल्डन बूट हा पुरस्कार अल्लाउद्दीन अजराई तर गोल्डन ग्लो या पुरस्काराने विशाल केत यांना सन्मानित करण्यात आलं. ड्युरंड कप विषयी सांगायचं झालं तर ही आशियातील सर्वात जुनी तर जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. या स्पर्धेचं पहिल्यांदा आयोजन 1888 मध्ये सिमला येथे करण्यात आलं होतं. ही स्पर्धा सध्या ड्युरंड फुटबॉल टुर्नामेंट सोसायटी, भारतीय लष्कराचे पूर्व कमांड आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. पुढील प्रश्न. कोणते भारतीय शहर हे 2026च्या वर्क फ्रॉम एनिवेअर निर्देशांकात स्थान मिळवणारे एकमेव भारतीय शहर ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपलं मुंबई हे शहर आता या वर्क फ्रॉम एनिवेअर 2026 निर्देशांकात स्थान मिळवणारं भारतातील एकमेव शहर ठरलं आहे. यात मुंबईला एकूण किती गुण देण्यात आलेत तर यात मुंबईला 77 गुण देण्यात आले असून मुंबई यात 50व्या स्थानावर आहे. बरं, हा निर्देशांक कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला तर इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपद्वारे हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आला. यात पहिल्या क्रमांकावर 106.5 गुणासह थायलंडमधील बँकॉक हे शहर आहे. दुसऱ्यावर 96.5 गुणासह टोकियो तर तिसऱ्यावर 95.5 गुणासह बार्सिलोना हे शहर आहे. मित्रांनो, या रँकिंगमध्ये मुंबईने लंडन आणि मियामी या शहरांना सुद्धा मागं टाकत हे 50वं स्थान पटकावलं. बरं, या निर्देशांकात शहरांचं मूल्यांकन कोणत्या घटकावर केलं जातं तर हा निर्देशांक हवामान, ब्रॉडबँडचा वेग, निवास व्यवस्था, वाहतूक, भोजन, संस्कृती आणि लवचिक कार्यक्षेत्रांची उपलब्धता यासारख्या मापदंडावर शहरांचं मूल्यांकन करते. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि आता ही निधन वार्ता पहा. मित्रांनो, नुकतंच आता प्राध्यापक डॉक्टर यास्मिन शेख यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं. तर त्यांच्याशी संबंधित विधाने इथे आपल्याला अभ्यासायची आहेत. पहिलं विधान पहा. प्राध्यापक डॉक्टर यास्मिन शेख यांचं मूळ नाव जेरुशा रुबेन असं होतं. विधान बरोबर आहे, त्यांचं मूळ नाव हे जेरुशा रुबेन हेच होतं. दुसरं विधान पहा. मराठी शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या अभ्यासासाठी प्राध्यापक यास्मिन शेख यांचे मराठी लेखन मार्गदर्शिका हे पुस्तक अत्यंत प्रमाण मानलं जातं. मित्रांनो, दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे आणि त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तब्बल 34 वर्षे अध्यापन केलं आहे व त्या मुंबईच्या सायनीतील SIS कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.
त्यांना डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार देखील मिळालेला आहे व त्यांनी बालभारतीतही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. नेक्स्ट क्वेश्चन, आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं आयोजन म्हैसूर येथे करण्यात आलं. या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते करण्यात आलं असून ही परिषद 14 ते 26 ऑगस्ट दरम्यान चालली. या परिषदेचा मुख्य उद्देश काय होता तर आदिवासी भाषा, सांस्कृतिक ओळख, वारसा आणि इतिहासाचे जतन करणे हा या परिषदेचा उद्देश होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी महिला समानता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो महिला समानता दिवस आहे हा दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेतील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला होता व त्यासाठीच हा दिवस 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सुब्रोतो चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे सुब्रोतो चषक हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, मिस युनिव्हर्स इंडिया 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.